राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. महाराज की जय. विश्वगुरु श्रीमन निवृत्तिनाथ महाराज की जय. अपने अपने माता पिता भगवान की जय. जातस्य ध्रुवमृत्यु ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहरत्येन स्वच्छतु महर्षी. उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिशे हे घटिका यंत्रदेशे परिभ्रमेगा. प्रस्तुत प्राप्त सही प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील दुसरा अध्याय आणि दुसऱ्या अध्यायातील 159 क्रमांकाची ओवी आणि 27व्या क्रमांकाचा श्लोक जातस्य ध्रुवमृत्यु ध्रुवं जन्म मृतस्य च या श्लोकावरती आपण प्रवचन करणार आहोत. प्रवचनाला कारण काय? कुठलं कार्य म्हटलं की त्याला कारण असतं. कारण काय हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, परंतु वक्त्याचं सांगणं आद्य कर्तव्य नाही. स्वर्गवासी साक्षी नितीन भालेराव तिचा आज दशक्रियाविधी. खरं वाटत नाही. अगं त्यांच्या गावी आजींचं दशक्रियाविधी होता. त्या निमित्ताने आपलं प्रवचन होतं. प्रवचनाला प्रेरणाताई होत्या, आमचे नितीन भाऊ होते आणि स्वतः साक्षी सुद्धा होते. त्या गोष्टीला 3-1 वर्ष झाले असतील, 3 ते 4 वर्ष झाले असतील. जिज्ञासू वृत्तीने ते प्रवचन ऐकलं होतं. तिला काही शंका पण आल्या होत्या. तिने त्या शंका सुद्धा मला फोनवरती 2-2 तास माझ्याबरोबरती बोलत होती. परंतु आयुष्य जेवढं असेल ना तितकंच माणूस जगतो. जसं सिलेंडरमध्ये गॅस असतो, त्या गॅसमध्ये जेवढा स्वयंपाक व्हायचा तेवढाच होणार, त्याच्यानंतर होणार नाही. तसं प्रत्येकाचं अन्न, मान, धन आणि आयुष्य ठरलेलं आहे. काय काय? प्रत्येकाचं अन्न, मान, धन आणि आयुष्य. एखाद्या दिवशी आपण आपल्या हाताने स्वयंपाक बनवतो, ताटावरती बसतो, काहीतरी नवरा बायकोमध्ये कुरकुर होती, त्या दिवशी आपण उपाशी राहतो. एखाद्या वेळेस आपण दुसऱ्या ठिकाणी जेवायला बसतो आणि आपलं ताट दुसऱ्या ठिकाणी असतं. कोणीतरी येतं आणि सांगतं, प्लीज तुम्ही इथून उठा, तुम्ही इकडे बसा, तेच वाढलेले तुम्ही इकडे बसा. याचं कारण काय? त्या अन्नामध्ये आपला शेर नाही. अन्न, मान, मानाकरता प्रत्येकाची मान पुढे असते, परंतु मान हा प्रत्येकाला मिळत नाही. मान सुद्धा हा प्रत्येकाच्या नशिबात ठरलेला असतो. आणि धन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, कारे सोस करशी वाया, भज मन पंढरी राया. प्रारब्धेची बरे पोट, तुका करीना बोबाट. किंवा माऊली म्हणतात, भाग्याचे निभडसे, उद्योगाचे निमिषे, समृद्धी हा पैसे घरली घे. मनुष्य काहीतरी निमित्त असतं, परंतु त्याला जे पैसे मिळतात, जे धन मिळतं, ते त्याचं प्रारब्धाने मिळतं. मागच्या जन्मामध्ये त्यांनी काय कर्म केलेलं आहे त्या पद्धतीने ह्यावेळेस त्याला अन्न, मान, धन आणि आयुष्य. ज्या दिवशी पाचवी असते, आपली पाची असते ना आपल्यामध्ये, पाचीच्या दिवशी दिवा आपल्याला तेवढ ठेवा लागतो तिथं रात्रभर. का? तर माऊली म्हणतात, पाचवीच्या दिवशी सटवी येते आणि त्याचं नशीब त्या ठिकाणी लिहून जाते. त्याच्या कपाळावरती तिला लिहिण्याकरता दिवा पाहिजे, म्हणून रात्रभर दिवा त्या ठिकाणी तेवढ ठेवतात. दिवा विझून देत नाही.
त्याच दिवशी आपलं ज्या दिवशी जन्म ठरलेला आहे त्याच दिवशी आपलं मरण ठरलेलं आहे. त्याच्यात तीळ मात्र संशय नाही. ही जी घटना झाली, ज्यावेळेस मला नितीन भाऊनी फोन केला आणि फोन करीत असताना मला वाटलं मागच्या दीपावलीच्या म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी बुकिंग सुद्धा केलं होतं आमच्याकडे यात्रेचं. काशी, अयोध्या, चित्रकूट या ठिकाणी आम्हाला जायचं होतं. ते म्हटले, साक्षी स्वतः म्हटली होती, बाबा मला तुमच्या बरोबर यायचं. आई बाबा नाही आले तरी चालेल, परंतु मला तुमच्या बरोबर यायचं. नितीन भाऊ, प्रेरणाताईच्या स्वतः दोघं जण म्हटले, माऊली आम्ही नाही येणार, साक्षीला तुम्ही घेऊन जा. स्वतः ती सुद्धा बोलली, 15-20 मिनिटं बोलली. आणि नेमकं झालं असं, मी सांगितलं ना, अन्न मान धन यात्रा काय असेल सगळं नशिबावर असतं. त्यांचा लवकर शब्द आला नाही, त्यामुळे गाड्या 1 नाही 2 गाड्या पॅक झाल्या आणि त्यांना त्यांच्याकडचं जागा ठेवलेली होती. परंतु थोडं मागचं सीट असल्यामुळं नितीन भाऊ म्हटले, पाहुणे नको, आम्हाला त्रास होतो, आम्ही पुढच्या टायमाला येऊ. आणि ते साक्षीचं येणं राहून गेलं. मला तर वाटलं त्या संदर्भात ते काही फोन करताय का काय, म्हणून मी फोन उचलला, रामकृष्ण हरी म्हणलो आणि ते तिकडनं रडायला लागले. साहजिक आहे, आज दोघं पती पत्नी आणि त्यांना एकच मुलगी. इथून पुढचं जे आयुष्य आहे ते आता तिच्या भरोश्यावर ते जगणार होते. जगामध्ये 3 दुःख खूप मोठे बरं का, ऐका. जगामध्ये 3 दुःख खूप मोठे, कोणाच्याच वाट्याला येऊ नये. आपला दुश्मन जरी असेल त्याच्याच वाट्याला सुद्धा ते दुःख येऊ नये. लहानपणी आई वारू नये, लहानपणी आई वारू नये. तरुणपणामध्ये पती किंवा पत्नी वारू नये. आणि म्हातारपणामध्ये मुलगा, त्यांना एकच मुलगी होती, मुलगी वारू नये. सगळ्यात मोठं, शेवटच्या क्षणापर्यंत दोघं पती पत्नीला जे शैल्य असणार आहे ते आपल्या मुली नसणार. पण ती आदर्श होती ना, तिचे पुरस्कार टाकले त्यांनी मला. तिचे एखाद्या वेळेस ती मला शब्द विचारायची, इतके भारी प्रश्न विचारायची ती मला का, मला अक्षरशः तिला सांगावं लागेल, बेटा मी तुला याचं उत्तर संध्याकाळी देतो, उद्या देतो, 1 हप्त्याने देतो. कारण मला तिच्या प्रश्नाचं उत्तर गणितात शोधावं लागायचं आणि नंतर मला त्याचे उत्तर द्यावं लागायचं. कधी माझ्या मनाला न शिवलेले प्रश्न ती त्याचे प्रश्न ते विचारायची. आज ती आपल्यामध्ये नाही. त्यांनी सांगितलं, म्हटलं काय झालं होतं नेमकं, म्हणजे डिप्रेशनमध्ये, टेन्शन, कसलं टेन्शन घेतलं तिचे तिला माहिती. हे करण्याच्या अगोदर तुम्ही 1 फोन जरी मला केला असता, मला 20 कॉल जरी केला असता, तरी आज आपण इथं नसतो. का, तुम्ही तिच्या संग एखाद्या वेळेस नितीन भाऊ संघ, प्रेरणाताई संघ सुद्धा एवढी मोकळी बोलत नसत, एवढी मोकळी ती माझ्या बरोबर बोलायची. आणि 4 दिवसापूर्वी ज्यावेळेस मला माहिती पडलं, नितीन भाऊ म्हटले, माऊली तुमचं प्रवचन करायचं. आज प्रवचन सुद्धा करतोय मी, इतर वेळेस महाराष्ट्रभर प्रवचन करतोय. त्यावेळेस प्रवचन करताना माझ्या मनाला एवढं सुद्धा दुःख होत नाही. परंतु आजचं प्रवचन करताना कुठंतरी डोळ्याच्या काठ ओल्या होत्या, अंतःकरण जड पडते, शब्द सुचत नाही. आयुष्यामध्ये मुलगी म्हटलं ना, मुलापेक्षा मुलीला काकणभर ज्याला म्हणताना प्रेम ते जास्त असतं. आणि विशेष करून आई बापाच्या बद्दल, आईच्या बद्दल तर असतंच, परंतु बापाबद्दल त्यांना विशेष प्रेम असतं. मुलीच्या जातीला असं सांगता, मुलीला आणि माणसाला 2 मेंदू असतात, परंतु मुलीचे हे दोन्ही मेंदू काम करतात. आणि त्यामध्ये हुशार व्यक्तिमत्व एवढं होतं का त्याला तिच्याकडे बघितल्यानंतर निराग असता आणि एक, परंतु स्वतःला दुःख सहन करण्याची ताकद ही तिच्यामध्ये होती. परंतु त्या दिवशी
तिचं आयुष्य तेवढं होतं माऊली. फक्त ती घटना तशी व्हायला नव्हती लागत, झाली दुर्दैव. परंतु आता याच्यातून मी नितीन भाऊला प्रेरणाताईला एकच सांगेन, एक लक्षात ठेवा, अहो या माणसाचे किती काशीखंडाचे पारायण झालेले, किती झाले. मी म्हणतो पारायणाचार्य म्हटलं तरी कमी पडेल त्यांना. अनेक पारायण त्या व्यक्तीचे झालेले. ज्या ज्या ठिकाणी शिवालय असेल त्या ठिकाणी शिवालयात जायचं, स्वतः बादली घ्यायची, कुठं बादली नसेल उपलब्ध तर कशाने तरी ते पाणी आणायचं, मंदिर स्वच्छ करायचं, झाडून घ्यायचं, धुवून घ्यायचं, त्या ठिकाणी अगरबत्ती वगैरे लावायची, महादेवाची पूजा करायची, अभिषेक करायचा, बेल व्हायचं आणि 8-8 दिवस त्या ठिकाणी काशीखंडाचं पारायण करायचं. एक प्रश्न आपल्या मनामध्ये येईल का एवढे काशीखंडाचे पारायण करतात त्यांच्या जीवनामध्ये असं दुःख का येतो ना प्रश्न. तुमच्या मनात येतो, माझ्या मनात येतो. अरे बाबा, आपण काशीखंडाचे पारायण किती केले असेल? 100 केले असेल, 125 केले असेल, 150 केले असेल, 1000 केले असेल. तेवढ्या मंदिरामध्ये गेलो, परंतु मागच्या जन्माचं जे आपलं प्रारब्ध आहे, मागच्या जन्माचं केलेलं कर्म, या जन्मामध्ये माऊलीची एक ओवी सांगतो तुम्हाला, ऐका. माऊली म्हणतात, झाड जाणे जे फुले, माणूस जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मी. झाड जर ओळखायचं असेल तर फुलावून ओळखायचं, माणूस ओळखायचा असेल तर त्याच्या बोलण्याहून ओळखायचा. आणि या जन्मामध्ये एखादी व्यक्ती चांगले भोग भोगतोय का वाईट भोग भोगतोय हे कशावरून ओळखायचं? तर त्याच्या पूर्वजन्माचं त्यांनी काय कर्म केलेले त्याच्यावरनं. कर्म कोणाला सोडित नाही. कर्म देवाला नाही सोडलं, नाही, देवाच्या बापाला नाही सोडलं कर्माने. काय देवाच्या बापाला नाही सोडलं. आपण म्हणतो, गीतेमध्ये सुद्धा श्लोक आहे, भगवंत म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अरे बाबा, कर्म करीत असताना तो निरपेक्ष भावनेने कर आणि सारासार विवेक बुद्धीने कर. सारासार म्हणजे काय? चांगलं काय आणि वाईट काय हे ठरवून आपण कर्म करायचं असतं आयुष्यामध्ये. कळत न कळत जरी आपल्याकडून चुकीचं कर्म झालं, कळत न कळत आपण आयुष्यभर चांगलं वागतोय आणि कळत न कळत जर कर्म चुकीचं झालं. आता मला एक सांगा, विस्तव आहे, विस्तव. त्या विस्तवाला आपण हात लावला तर काय होत आहे? चटका बसेल. त्या विस्तवाचा स्वभाव आहे. आता तुम्ही जाणीवपूर्वी त्याला हात लावला, विस्तव पाठीमाग आहे आणि तुम्ही सहज असा पाठीमागे हात ठेवला आणि तुमचा हात पडला, आता काय होईल? चटका बसणार ना. तुम्ही जाणीवपूर्वक करा की नेणीवपूर्वक करा, त्या ठिकाणी तुम्हाला कर्माचे दोष, गुणदोष हे लागणारच. चांगले असतील तर चांगले लागतील, वाईट असतील तर वाईट लागतील, याच्यात काहीच फरक नाही. महाभारतातला एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. भीष्माचार्य षडपंजरी पडले आणि भीष्मगीता सांगू लागले. भीष्मगीता सांगत असताना द्रौपदी ऐकत होती, अर्जुन ऐकत होता, 5 पांडव ऐकत होते. आणि भगवान श्रीकृष्ण खाली आले पायाजवळ 5-25 फुटाच्या अंतरावर आणि मिश्किलपणे हसले. भीष्माचार्याने गीता सांगायचं थांबून विचारलं, कृष्णा का बरं हसला तू? म्हटले नाही, सहज हसलो. नाही, सांग का हसला? भीष्माचार्याचा अधिकार होता. नाही, का हसला तेव्हा तू सांग. म्हटलं तुम्ही आता भीष्मगीता सांगताय, एवढं ज्ञान सांगताय, ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्र हरणं होतं त्यावेळेस तुम्ही तुमची गीता कुठं, तुमचं ज्ञान कुठं गेलं होतं? त्यावेळेस तुम्ही का बोलले नाही? भीष्माचार्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि भीष्माचार्य म्हणाले, देवा ऐक, मी दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं
ते अन्न त्या अन्नापासून जे रक्त तयार झालं होतं त्याच्यापासून माझी बुद्धी तशी झाली होती. त्यामुळं त्यावेळेस मला चांगलं काय आणि वाईट काय हे समजत नव्हतं. समजत होतं, कळत होतं, पण वळत नव्हतं. दुर्योधन दुःशासन हे अनितीने वागताय हे कळत होतं, परंतु मला तिथं काहीच करता आलं नाही. का तर माझ्या शरीरामध्ये जे रक्त होतं ते सगळं दुर्योधनाचं अन्न खाल्ले त्याच्यापासून तयार झालेलं होतं. म्हटले आता म्हटले अर्जुनाच्या बाणामुळे सगळं रक्त निघून गेलं. दूषित रक्त जेवढं होतं तेवढं निघून गेलं आणि आता मला माझं खरं ज्ञान झालेलं आहे. त्या भीष्माचार्याला विचारलं, आता भीष्माचार्याने विचारलं, देवा आता मला पश्चाताप झालेला आहे, तिकडं बोलू नका, मला पश्चाताप झालेला आहे, माझी अवस्था का? थोडं भगवंतानी पाठीमागं नेलं. भीष्माचार्य राजा होते आणि राजा असताना जंगलामध्ये शिकारीला जात असताना एक सरड्या पडलेलं होतं रस्त्यात. त्यांना वाटलं हा आपल्या रथाखाली जर आला तर त्याचे प्राण जातील. जखमी होता तो, म्हणून काय केलं, खाली उतरले. तो सरड्या असा बाणाने उचलला, हात न लावता, आणि रोडच्या बाजूला टाकायचं म्हणून त्याला असं बाजूला केला. तो निवडुंगाच्या झाडावरती त्या फुलावरती जाऊन पडला. त्याचे सगळे काटे त्याला टोचले आणि किती सेकंद होता तो, काही मिनिट होता, 6 मिनिटं फक्त तिथं राहिला तो. किती? 6 मिनिटं. 6 मिनिटानंतर त्याने गतप्राण झाला आणि गतप्राण झाल्यानंतर देह ठेवला आणि त्याची फलश्रुती म्हणून त्यांनी शाप दिला भीष्माचार्याला, तुम्ही सुद्धा, मी 6 मिनिटं पडलो, तुम्ही 6 महिने षडपंजरी पडाल. भीष्माचार्य जे षडपंजरी पडले होते. आता सांगा, कर्म हे कळत झालं का नकळत झालं? चांगलं करायला गेले होते, परंतु त्या ठिकाणी कर्म हे दुःख देणारं ठरलं. एखाद्या वेळेस आपण कर्म चांगलं करतो, पण त्याचा परिणाम काय असेल आपण विचार करू शकत नाही. आपल्या दृष्टीने ते चांगलं असतं, परंतु त्याचा परिणाम हे प्रारब्ध कर्म संचित ठरवतं. एक साधू महात्मा होते, तप करीत होते. एका वडाच्या झाडाखाली बसले आणि तपश्चर्या चालू होती. आता त्यांच्या अंगावर वारूळ झालं, सगळ्या मुंग्या लागल्या त्यांच्या अंगाला. मुंग्या लागल्यानंतर आता काय करायचं? मुंग्या लागल्या, तिथे एक जण आला आणि त्यांनी ऊस खाल्ला आणि चुट्या त्यांच्या अंगावर फेकल्या. आता काय झालं, त्या मुंग्या जे आहे ना खाली उतरून आल्या, त्या ऊसाजवळ आल्या. त्याच्या अगोदर एकाने कर्म केलं होतं, साधू ध्यानस्थ आहे, त्यांच्या अंगाला आपण तेल वगैरे लावू. तेल लावलं म्हणून मुंग्या आल्या आणि ऊस. आता तेल लावणं एखाद्याच्या अंगाला क्रिया कशी आहे? चांगली, पण परिणाम असा झाला का त्यांच्या अंगाला मुंग्या लागल्या. आणि ऊस खाऊन चुटी फेकणं क्रिया चांगली वाईट आहे. परंतु सगळ्या ती चुटी खाली पडायची आणि त्या सगळ्या वरच्या मुंग्या त्या चुटीजवळ आल्या. ऊसाची जी चुटी असते तिच्या जवळ आल्या. पर्यायी त्या मुंग्या ज्या चावायच्या होत्या किंवा त्यांच्या अंगावर होत्या, त्यांना जो विक्षेप होत होता. त्यामुळं कर्म एखाद्या वेळेस आपण वाईट करू त्याचा परिणाम चांगला असू शकतो, एखाद्या वेळेस कर्म आपण चांगलं करू त्याचा परिणाम वाईट असू शकतो. कर्म करीत असताना फक्त एक करायचं. मग आता कर्म करीत असताना आपण तर सांगूच शकत नाही कर्म आपण कसं करू. फक्त त्याला एक करायचं, कर्म करीत असताना भगवंताला ते समर्पित करायचं. काय करायचं? भगवंताला समर्पित करायचं. खरोखर आपल्या सुतार समाजामध्ये आपण खरोखर भाग्यवान आहे. आपल्याला काहीला माहीत नाही अजून, हे दुर्दैव आहे. माऊलीकालीन समकालीन 152 संत झाले. ज्ञानेश्वर माऊलीचे 750 वर्ष. आता उद्या समाधी सोहळा आहे, 728वा परवाच्या दिवशी.
728वा समाधी सोहळा आहे. 750 वर्ष माऊलीला जाऊन पूर्ण झाले. माऊलीच्या समकालीन 152 संत होते, त्यातले 52 संत महाराष्ट्रातले होते. आणि माऊलीच्या समकालीन जेवढे संत होते तेवढ्यांची समाधी माऊलीजवळ नाही बरं का. सगळ्यात जवळ समाधी कोणाची सांगता येईल का आपल्याला कोणाला? वा, छान. भोजलिंग काकाची समाधी, भोजलिंग ज्याची समाधी आळंदी, कोणाजवळ आहे तर माऊलीजवळ आहे. भोजलिंग काका हे आपल्या सुतार समाजाचे, आणि सुतार समाजाचे श्री संत जळोजी महाराज आणि श्री संत मळोजी महाराज हे 2 संत, आणि भोजलिंग काका. सिद्धबेटामध्ये ज्यावेळेस हे भावंड राहत होते, यांचं वय सुद्धा किती, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि 22व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. चांगले माणसं जगामध्ये जास्त दिवस थांबत नाही, काम झालं का आपलं आपलं निघून जातं. 22व्या वर्षी समाधी घेतली. इंद्रायणीच्या सिद्धबेटामध्ये राहत असताना, इंद्रायणीच्या तटावर सिद्धबेटामध्ये राहत असताना हे भावंड यांना माधुगिरी सुद्धा मिळून देत नव्हते, यांना कोरडा सिद्धा सुद्धा मिळून देत नव्हते, यांना भिक्षा सुद्धा मिळून देत नव्हते. मग रात्रभर एखाद्या टायमाला उपाशी राहायचे. हे ज्यावेळेस त्यांचे आई आणि वडील गेले त्यावेळेस सिद्धबेटामध्ये भोजलिंग काका गूळ आणि शेंगदाणे घेऊन जायचे बरं का. रात्रीच्या वेळेस सगळे लोक झोपले का साधारण 8, 8:30, 9च्या दरम्यान सिद्धबेटामध्ये गूळ आणि शेंगदाणे घेऊन जायचे. या भावंडाला उठवायचे, प्रत्येकाला पोटपोट शेंगदाणे द्यायचे, इंद्रायणीचं पाणी प्यायचे, गूळ खायचा आणि रात्री झोपी जायचे. आज पण बघा तुम्ही, माऊलीला एकादशी, महाशिवरात्र, महापर्व जर सोडले तर दररोज दुपारी पूर्णाचा नैवेद्य आहे. पुरणपोळीचा दररोज दुपारी नैवेद्य आहे, एकादशी वगैरे जर सोडली तर. परंतु रात्री ज्यावेळेस शेजारती होती, शेजारती झाल्यानंतर माऊलीला गूळ आणि शेंगदाण्याचा नैवेद्य, तुम्ही जर कधी शेजारतीला केली तर तुम्हाला गूळ आणि शेंगदाण्याचा प्रसाद मिळेल. ती कृपा बघू कोणाची आहे तर भोजलिंग काकाची. आज मी बघा, आपला समाज ग्रामीण भागामध्ये कुठं शिकायला गेलं नाही, कुठं काही नाही. सप्ताहामध्ये चांगला आयोजक तरी असेल, चांगला वादक तरी असेल, चांगला गायक तरी असेल, चांगला कीर्तनकार असेल, चांगला प्रवचनकार असेल. याचं कारण काय तर भोजलिंग काकाची त्या ठिकाणी कृपा आपल्यावरती आहे. त्या ज्ञानेश्वर माऊलीने जी आपल्याला ग्रंथराज ज्ञानेश्वरी 700 श्लोक आणि 9033 ओव्या ज्या आपल्या समोर दिलेले, आपण भाग्यवान आहे. मी तर म्हणतो दररोजची ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी, दररोजची एक तरी ओवी वाचा. आपल्या जीवनामध्ये कधीच अधिदैविक, भौतिक, आध्यात्मिक दुःख येणार नाही. का? माऊली या श्लोकामध्ये सांगतात. आजचा श्लोक जो आहे, माऊली म्हणतात, उपजेते नासे नाशिले पुनरपी दिशे, हे गटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अरे बाबा, हे जे शरीर आहे ना आपलं, हे जाणार आहे. येत उरो नाही आले अवतार, येरते पामर जीव किती. इथं आहे ना कोणीच असं नाही का जो इथं थांबलेला आहे. सप्त चिरंजीव सांगितलेले, अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमंत, शिवभीषण, कृपा, परशुराम, एवढे सांगितलेले सप्त चिरंजीव. आज पण नर्मदेच्या तटावरती जा, अश्वत्थामा आहे असं सांगतात. बऱ्याच जणांना त्याचा साक्षात्कार सुद्धा, दर्शन सुद्धा झालेलं आहे. मग आजच्या दिवशी आपण जी ओवी निवडलेली आहे, उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिशे, हे गटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. इथं जेवढे जन्माला आले ना, माऊली म्हणतात उपजे. उपजे म्हणजे काय? जन्माला येणे. उपजे ते म्हणजे काय? जे दिसतं. उपजे ते नाशे, त्याला नाश आहे. ज्याचं 12 झालं त्याचं 13 होणार, ज्याची 5 झाली त्याचं 10 क्रियाविधी होणार, ठरलेले. जो खाट्यावर आला तो ताट्यावर जाणार, ठरलेले. परंतु जात असताना कर्म जर आपण चांगलं करीत राहिलो तर आपल्याला पुढची सद्गती सुद्धा चांगली मिळते. या ठिकाणी उपजेते नाशे नाशिले, नाशिले ना, जो ज्याचा मृत्यू झाला तो त्याच्या कर्मानुसार पुन्हा जन्माला येतो. जसं हे गटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आता घड्याळामध्ये जास्तीत जास्त 10:30-11 वाजले असतील.
थोड्या वेळाने 12 वाजतील, रात्रीचे 12 वाजतील, उद्या दुपारचे 12 वाजतील. जसं घड्याळ फिरत राहतं तत्व त्या न्यायाप्रमाणे आपण 84 लक्ष योनीमध्ये आपण फिरत राहतो. फक्त आता बहुता दिवसा फेरा आला या नगरा. 84 लक्ष योनी फिरत 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 आपण इथपर्यंत आलो. बरं का, आता इथपर्यंत आलो. परंतु आता आपण काय करायचं हे आपण ठरवायचं. जर आपण कर्म चांगलं केलं तर निश्चित आपल्याला चांगली सद्गती मिळेल. आणि कर्म जर आपल्याकडून चुकून वाईट झालं तर त्या ठिकाणी आपल्याला दुर्गती मिळाल्याशिवाय राहणार नाही. माऊली म्हणतात, उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. या शरीराला 3 नाश सांगितलेले बरं का, तुमच्या माझ्या सहित. या पृथ्वी तलावर जेवढे 84 लक्ष योनी जेवढे तेवढ्यांना 3 नाश सांगितलेले. कोणकोणते ऐकताय ना? ऐका. परता नाश, आश्रय नाश आणि स्वभावता नाश. काय सांगितलं? झोपले का काय? परता नाश, आश्रय नाश आणि स्वभावता नाश, हे 3 नाश आपल्याला सांगितलेले. मग परता नाश कशाला म्हणतात, आश्रय नाश कशाला म्हणतात आणि स्वभावता नाश कशाला म्हणतात, आपण एवढं चिंतन बघू. आपण शेवेला पूर्ण विराम देऊ. परता नाश, दुसऱ्यापासून होणारी हानी. दुसऱ्याने समजा एखाद्याने, मी बसलेलो इथं आणि एखाद्याने पिस्तूल येऊन मला मारलं, त्याच्यापासून माझा प्राण झाला, याला म्हणतात परता. परता म्हणजे दुसऱ्यापासून. एखाद्याने कुऱ्हाड कोणाच्या तरी डोक्यात मारलं, वर्मी घाव लागणार, त्याच्यापासून गतप्राण होईल, याला काय म्हणतात? परता नाश. आश्रय नाश, ज्याच्या आश्रयाला आपण बसलेलो आहे. उदाहरणार्थ पाऊस चालू आहे, एखाद्या झाडाच्या आश्रयाला आपण बसलो आणि झाडाच्या आश्रयाला बसल्यानंतर ते झाडच आपल्यावरती पडणं, आपल्यावरती वीज पडणं, त्या आश्रयाला बसलो, आपल्यावरती गारा पडणं आणि त्याच्यापासून आपला प्राण जाणं, याला काय म्हणतात? आश्रय नाश. किंवा भिंत आहे आणि भिंतीवरती चित्र काढलेलं आहे. आता भिंत जर पडून गेली तर चित्राचं काय होईल? चित्र पण पडून जाईल ना. चित्र कोणाच्या आश्रयाला आहे? भिंतीच्या आश्रय. पडोनिया गेली भिंती, चित्राची होय माती. आश्रय नाश. परंतु तुमच्या आणि आमच्या शरीराला स्वभावता नाश. काय म्हटलेलं आहे? स्वभावता नाश म्हणजे कसा? आपोआप स्वभावता. जसं आंबा असतो, आंबा पहिले छोटा असतो, बारीक कळी असते, बार असतो, नंतर छोटी कैरी होती, नंतर थोडी परिपक्व होती, नंतर पाडाला लागते. आता तो आंबा पिकला, आपण घरी आणला, किती दिवस राहील? 8 दिवस. फ्रीजमध्ये ठेवला तर 15 दिवस. त्यानंतर तो आपोआप खराब व्हायला. आपण काय म्हणतो? खराब झाला. आपण काय होतो? आंबा त्याला उतरला आंबा असं म्हणतो ना. आंबा आपोआप खराब होतो. आता तो खराब झालेला आंबा, त्याला कोणी सांगितलं का खराब होईल म्हणून? तसं आपल्या शरीराला सुद्धा कोणी सांगत नाही म्हातारं होय म्हणून. मग जन्माला आला का त्या दिवसापासून तो म्हातारा व्हायला सुरुवात होतो. मग त्याच्यामध्ये स्वभावता नाशमध्ये 6 अवस्था सांगितल्या. पहिल्या 3 अवस्था सांगितल्या नाशाला: परता नाश, स्वभावता नाश आणि आश्रय नाश. त्यामध्ये आता जो स्वभावता नाश आहे तो कसा होतो? स्वभावता नाशमध्ये 6 अवस्था सांगितल्या: अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, विपक्षीयते आणि नश्यते. 6वा नश्यते. एक दिवस आपण या जगामधून. अस्ति म्हणजे गर्भधारणा होते. अस्ति म्हणजे गर्भधारणा होते. अस्ति जायते, जन्माला येतो. 9 महिने 9 दिवसानंतर जायते, जन्माला येतो. आता ज्या दिवशी गर्भधारणा झाली त्या दिवसापासून त्याची वृद्धी होते. 9 महिने 9 दिवस झाले का त्याचा जन्म होतो. आता तिथून पुढं काय होतं? त्याच्यामध्ये वाढ होते. अस्ति, जायते, वर्धते, वाढ होते. लहानाचं मोठं व्हायला सुरुवात होते. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणामते. विपरिणामते म्हणजे बदल होतो त्याच्यामध्ये. विपक्षी येते, म्हातार होतो आणि एक दिवस नश्य. मला सांगा, अस्ति, आईच्या गर्भामध्ये प्रत्येक जण आपण आईच्या गर्भामधून आलेलो आहे.
आईची गर्भातली अवस्था आपल्याला आठवते का? नाही. परंतु माऊलीने 750 वर्षापूर्वी गर्भाची काय अवस्था असते लिहून ठेवलं. माऊली म्हणतात, मातेच्या उदर कुहरी पतवून विष्ठेच्या दातरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. आईच्या उदरामध्ये आता बघा, थोडशात हिवाळा आला का कोथिंबीर स्वस्त होती. कोथिंबीर स्वस्त झाली का आपल्या माता माऊल्या मुटकुळे करता ना. शेपूच्या भाजीचे करता, मेथीच्या भाजीचे करता, कोथिंबीरीचे करता. कोथिंबीर काय करता, बारीक मिसळून घेता. बारीक मिसळून घेतल्यानंतर त्याच्यात चांगले स्वच्छ धुवून घेता, बारीक चिरून घेता, बरोबर ना. त्याच्यानंतर थोडं ज्वारीचं पीठ, थोडं तांदळाचं पीठ, थोडं बेसन पीठ, थोडं गव्हाचं पीठ, थोडं जमलं तर बाजरीचं पीठ, त्याच्यात थोडीशी लसूण. तुम्ही अशी पाहू राहिली जसं काय मी घरी स्वयंपाकच करतो. ऐका, तो मुटकुळा केल्यानंतर तो मुटकुळा ज्यावेळेस ठेवता, खेड्यात असेल तर ते तुरटीवरती ठेवता आणि शहरात असेल तर कुकरमध्ये ठेवता. खालून पाण्याची वाफ आणि वरतून झाकण. तो जसा मुटकुळा उकळून निघतो ना, तर त्या न्यायाप्रमाणे आईच्या उदरामध्ये तो जो गर्भ असतो तो उकळून निघतो. आई जे खाईल ना, आईने तिखट खाल्लं ना, तर त्याची जी त्वचा असते ना एकदम नाजूक असते, त्या त्वचेला त्रास होतो. भगवंताला प्रार्थना करतो तो, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवोनिया. आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिस पांडुरंगा. आठवीन पाय हा माझा नवस. भगवंताला नवस करतो गर्भामध्ये असताना, म्हणतो या दुःखापासून मला वेगळं कर, मी तुझं भजन करेन. भगवंत जोपर्यंत तो आतमध्ये येणं नाही तोपर्यंत तो म्हणतो सोहम. काय म्हणतो? सोहम. भजन करतो भगवंताचं. हंसोहम हंसोहम सोहम सोहम. आणि एकदा बाहेर पडला, आईची त्याची नाळ तुटली का लगेच काय म्हणतो? केव्हा ओम. मग म्हणतो कोम. तेव्हापासून जर तो सत्संगतीमध्ये आले, आजच्या दिवशी प्रवचन का ठेवायचं? का नितीन भाऊनी प्रवचन ठेवलं आज? आजच्या दिवशी ना प्रत्येकाची अंतःकरणाची जी अवस्था असते ना, ती पेरण्यालायक असते. तुम्ही लग्नामध्ये जर असे भेटले ना आणि तुम्हाला म्हटलं थांब बाबा सर तुम्हाला प्रवचन देतो, तुम्ही हे काय ऐकणार नाही. आजची प्रत्येकाची अंतःकरणाची अवस्था आहे ना सुपीक झालेली राहते. आणि या सुपीक झालेल्या अंतःकरणामध्ये जर साधू संतांची वचनं जर पेरले ना, जसं शेण पडल्यानंतर ते माती घेऊनच उठतं, तसं हे शब्द पेरल्यानंतर काहीतरी बोध घेऊनच उठतात. म्हणून आजच्या दिवशी जे प्रवचन ठेवायचे त्याला कारण. पहिली अवस्था असती आईच्या उदरामध्ये काय अवस्था असते? आमच्या संतांनी लिहून ठेवलंय. काय सांगू गर्वीची यातना मज भोगिता नारायणा. मांस मल मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा द्यात असे. काय सांगू गर्वीची यातना. आईच्या उदरामध्ये नंतर त्याचा जन्म होतो. अस्ति जायते, जन्माला येतो. नंतर वर्धते, वाढ होते. विपरिणामाते, त्याच्यात बदल होतो. विपक्षी येते, म्हातारा होतो. आणि एक दिवस नश्यती. सांगा आपण म्हातारा केव्हा होतो? इथं म्हातारा नाही का कोणी? म्हातारा केव्हा होतो? 40 वर्ष आपल्या हक्काचे, बरं का? 40 वर्ष आपल्या हक्काचे. 40 वर्षानंतर पहिली नोटीस टाकतो देव आपल्याला. कोणती? कानाजवळचा पहिला केस पांढरा होतो आपला. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी मृत्यूची ये बेटी जवळ आली. राजा दशरथाचा एक केस पांढरा झाला, लगेच निर्णय घेतला रामाला गादीवर बसवून टाकायचं. जगद्गुरु तुकोबाराचा एक केस पांढरा झाला, त्यांनी लगेच अभंग लिहिला. अरे बाबा, ज्या अर्थी माझा केस पांढरा झाला ना, त्या अर्थी माझा मृत्यू जवळ आला. बरं का? मृत्यूची ये बेटी जवळ आली. आपले केस पांढरे झाल्यावर आपण काय करतो? पहिले उपटून फेकून देतो, नंतर काळे करतो,
देव म्हणतो पहिली नोटीस तू फाडून फेकून दिली, आता दुसरी नोटीस टाकतो. कोणती? जवळच टाकतो लगेच, लक्षात राहिली पाहिजे. थोड्याच दिवसात टाकतो. 40 नंतर आपल्याला चष्मा लागतो. नातेवाईक जर आपण आता आता इथं भेटलो आणि पुन्हा 1-2-3 महिन्यांनी जर एखाद्याला लग्नात भेटलो तर ते काय म्हणताय, काय नंबर लागला का, काय म्हणताय? नंबर. चष्मा नाही म्हणते ते, काय म्हणताय? नंबर लागला का. नंबर कुठं लागला का, कुठं लागला का नंबर? लक्षात ठेवायचं. आपण दुसरी नोटीस आपण चष्मा लावतो, नोटीस फाडून फेकून देतो. तिसरा नंबर लागतो आपला. कोणता? दात हालायला लागतात, गुडघे दुखायला लागतात, केस पांढरे होतात, कानाने कमी ऐकलं. संतांनी वर्णन केलं, मी माझं मनाचं नाही सांगत. मज नाही हात पाय, डोळा पडले झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, श्वाना परिगती झाली, अवघे करती हाड हाड. हाडाड करणार कोण राहतात? आपलेच. ज्यांना आपण लहानचं मोठं केलो, पैसे भरपूर कमवून ठेवले, त्यांना पैसे भरपूर कमवून ठेवले, परंतु त्यांना जर संस्कार दिले नाही तर ते हाडाड केल्याशिवाय राहत नाही. तुम्ही पैसे नका कमवू, पण तुला संध्याकाळी हरिपाठाला घेऊन जा. त्याला एखाद्या ठिकाणी कीर्तन असलं त्याला कीर्तनाला घेऊन जा. एखाद्या ठिकाणी आता आळंदीची वारी आहे, त्याला एकदा आळंदीची वारीत नाही, इंद्रायणीचं स्नान करा. लोक पाय धुतात त्यावेळेस तो बघतो, तो आईवडिलांचे पाय धुतो, चरणामृत घेतो, दर्शन करतो, आणि त्या वारकरीच्या अंगावरची जी चरणाची धुळे ना ती त्याच्या अंगावर पडते, आणि त्याच्यामुळे त्याची बुद्धी ना सात्विक तयार होते. पैसे नसू द्या त्याच्याजवळ, बरं का, पैसे नका कमवू, त्याला संस्कार द्या. जर संस्कार जर दिले तर तेच मुलं म्हातारपणी पैसे नसू द्या, तो उपाशी राहील, पण तो आई बापाला वृद्धाश्रमात पाठवणार नाही. याचं कारण का? एकमेव कारण संस्कार. मज नाही हात, मज नाही पाय, डोळा पडले झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड. तरुणपणामध्ये त्याला म्हटलं ना राम म्हण, नाही म्हणत. इंद्रिय जोपर्यंत चांगले तोपर्यंत म्हणत नाही. दात पडले का मग म्हणतो लांब. देव म्हणतो तू लांबच राह. आता अस्थि जायते वर्धते विपरिणामते विपक्षेते, आणि एक दिवस या विश्वामधून आपलं अस्तित्व जाणार. आपण कोणी आज गेलं, कोणी काल गेलं, कोणी परवाच्या दिवशी गेलं होतं, कोणी अजून परवा जाणार आहे. सर्वजण जायला चाललेले. पण तू जात असताना जे आयुष्य आपल्याला भेटलं ना, ते आयुष्य इतकं चांगलं जगायचं, इतकं चांगलं जगायचं. कबीर महाराज म्हणतात, कबीरा हम जब पैदा हुए, जग हसे हम रोए, ऐसी करणी कर चलो, हम हसे जग रोए. मरावे परी कीर्ती रुपये उरावे. आपलं तसं नाही, मरावे परी किती रुपये उरावे. त्या पैशासाठी आपण एवढा भावाला जो म्हणत नाही, बहिणीला जो म्हणत नाही, बापाला जो म्हणत नाही, कोणाला जो म्हणत. अरे बरं, प्रारब्धाने तुला देवाने आतापर्यंत तुला उपाशी ठेवलं का? नाही. मग देवावर तुझा जर भरोसा असेल तर देव तुला उपाशी ठेवणार नाही. जर समजा हरी आला हाता मग काहीची भय चिंता. जर तुम्ही या जगाचं चालन वलन जो करतो, तुम्ही त्याला जर हाताशी धरलं तर तुम्ही सांगा, जो त्याचं भजन करीत नाही त्याला तो पोषितो, मग आपल्याला सोडीन करतो. पण तेवढा विश्वास आपला पाहिजे बरं का. चीटी के पाव में घुंगरू बसता है, वही भगवान सुनता है. चिटी म्हणजे काय? मुंगी. आता मुंगी केवढी माहिती आहे तुम्हाला? मुंगळा नाही बरं का, मुंगी. आता मुंगीचा पाय केवढा? बरं, त्या पायात ती दोरी केवढी, त्या दोरीला घुंगरू केवढं, त्या घुंगरूतला खडा केवढा, आणि त्याचा आवाज केवढा. तो सुद्धा आवाज भगवंताला जातो. मग आपण न सोडी रे भाव, टाकी रे संदेह, पुढं
रामकृष्ण टाहो नित्य पोळी. टाहो फोडणं म्हणजे काय करणं, जसं एखाद्या झोळीमध्ये बाळ टाकलेलं आहे ना, ते फक्त हातपाय हलवले ना, ते आई काय करते, फक्त त्याला अशी झोका देते, नाही पाच पण नाही. ते जर कुणकुण केलं थोडंसं, मग झोका देते जास्तीत जास्त. जास्ती रडायला लागलं तर पुन्हा अजून थोडंसं. पण ते जर टाहो जर त्यांनी फोडलं तर मग काय, त्याला खिजणं म्हणतं ना. खिजलं तर मग काय, ती सासू काय म्हणते, ते काम राहू दे, पहिले त्याला घे. तसं आपण भगवंताच्या नावाने जर टाहो फोडला तर तो भगवंत सगळे कामं सोडून देतो, तो पहिले आपल्याकडे लक्ष देतो. परंतु तेवढा आत्मविश्वास आपला पाहिजे बरं का. आम्ही पंढरपूरच्या वारीने होतो, मागच्या टायमाला बोललो होतो का काय करू, एवढं दृष्टांत सांगतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. तुम्ही बोर झाले का? नाही ना. ऐका, नितीन भाऊ म्हणजे काय मला परके नाही, आमची बहीण मिळवण्याची समजा, ही माझी बाचीच होती. मी बी सुद्धा समाजाचेच, माझं जयत मला आडनाव आहे, तुम्हाला लक्षात येईल. आपल्या समाजाकरता तळमळीने सांगायचं का, आपला समाज हा ब्राह्मणापेक्षा कमी नाही बरं का, एवढं लक्षात ठेवा. आता हे आपण थोडं आचरण भ्रष्ट झालो, कोणी खायला लागलं, कोणी प्यायला लागलं, दुःख जे भोगतो ना आपण, नाही तर गावामध्ये एवढा मान आहे आपल्याला, अजून बी आपल्याशिवाय पान आलं नाही, एवढं लक्षात ठेवा. एक दोनच घरं राहतात, परंतु सर्वजण त्याला मान देतात. फक्त आपण त्या वजनात राहिलं पाहिजे. आमची आजी आणि आजोबा होते, मला आठवतं चांगलं, कोणाची हिंमत नव्हती चुलीपर्यंत जायची. जर आमची आजी किंवा आजोबा जर विहिरीवर पाण्याला गेले तर सगळे बाजूला होऊन जायचे. त्या थांबा, मिस्त्रीला पहिले पाणी घेऊ दे, आप्पाला पहिले पाणी घेऊ दे. का तर आपण आचरण जर आपलं शुद्ध ठेवलं, चांगलं ठेवलं, तर खूप फायदा होतो, खूप चांगलं वाटतं. आता हे काय होतं माहिती आहे का, खाणारे पिणारे संगतीमुळं सगळे बिघडले. आणि जीवनामध्ये काही नित्यनेम जर केला आपण, काही नित्यनेमाविनं अन्न खायचो श्वान. आम्ही पंढरपूरच्या वारीला जात असतो दरवर्षी. 2018ची गोष्ट, कोरोनाच्या अगोदरची बरं का, एवढी सांगतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. वेळापूर ते भंडी शेगाव 30 किलोमीटर अंतर आहे. दरवर्षी जातो, त्या वर्षी पण आम्ही गेलो. मागच्या टायमाला मी आळंदीला गेलो, त्यावेळेस मी ते फोन केला होता, म्हटलं आम्ही आळंदीत आहे. त्यांची एवढी तयारी होती, साक्षीसहित आम्हाला भेटायला यायची तयारी. अंतर जास्त असल्यामुळं ते येऊ शकले नाही. एकदा गेलो होतो त्यांच्याकडे मुक्कामाला, जवळजवळ 4 ते 5 तास गप्पा मारत होते सगळं कुटुंब. पंढरपूरला जायचं म्हणून भंडी शेगाव ते वेळापूर ते भंडी शेगाव 30 किलोमीटर अंतर पायी चालत गेलो. 30 किलोमीटर चालत गेल्यानंतर काय अवस्था होती आपल्याला माहिती. पूर्ण भूक लागलेली, काही बिस्किट वगैरे खाल्ले आणि मंडपमध्ये गेलो. छोटा मंडप, एवढंच मंडप, एवढी जागा होती मारुती रायाची. गेलो आणि पाऊस सुरू झाला. पाऊस काय उघडायला तयार नाही. पहिले आम्ही हरिपाठ करून घेतलं 6 ते 7. हरिपाठ झाल्यानंतर पाऊस थांबला नाही, पुन्हा वाढला. म्हणजे आता कीर्तन करून घ्या, स्वयंपाकाला अजून जागाच नाही इथं. 7 ते 9 कीर्तन केलं, पुन्हा पाऊस वाढला. आता काय करायचं. 9 ते 10 नामजप केला, 10 वाजले. सगळीकडे लाईट गेलेली, पाऊस मुसळधार चालू, काहींच्या खाली पाणी आलं, बसलेले लोक सगळे. नामजप झाला. म्हणे आता काय करायचं. म्हणे आता 30 किलोमीटर चालून आलेले, सगळ्यांना भुका लागलेले, काय करायचं. म्हणे गाडीमध्ये जा, मुरमुरे असेल तर ते आणा, बिस्किट आणा. अहो म्हणले गाडीपर्यंत जायला तर पाहिजे ना, इतका पाऊस चालू आहे. म्हणे 10:15 वाजता एक गाडी आली 407. आल्यानंतर आमच्याकडे बॅटरी चमकवली. म्हटले माऊली कुठले हो, दिंडी आहे का. आमचे लोक बसलेले होते. ते म्हटले लोक कसे स्वार्थी राहतात. ते म्हटले इथे जागा नाही बरं का. अहो म्हटले आम्हाला जागा नाही लागत. मग अहो म्हटले आम्ही 3 वाजेपासून 4 वाजेपासून आमची दिंडी शोधतोय, त्यांचा फोन पण लागत नाही आणि काय करावं आम्हाला समजत नाही. आणि आता 10:15 वाजले. म्हटले
ते लोक जेवून घेतलं असं म्हटले त्यांनी. म्हटलं तुमचं काय म्हणणं आहे? ते म्हटले आम्ही इचलकरंजीहून आलेलो आहे. 150 लोकांचा स्वयंपाक आहे. पुरी आहे, पोळी आहे, श्रीखंड आहे, बटाट्याची चटणी आहे, ठेचा आहे, पाण्याचं पाऊच आहे, पत्रवाळी आहे. तर तुम्ही जेवाल का? पनीरची भाजी आहे. अहो जेवाल का म्हटल्यानंतर लोकांनी तिथंच फिरले ना लगेच पटापटा त्यांनी ताबडतोब पात्र वाढले, गाडीतून टेम्पो भरून द्यायचे आणि प्रत्येकाच्या हातात पात्र आलं. वदनी कवळ सुद्धा म्हटले नाही. ज्याला जसं भेटून मरून गेले होते. मग आता जेवले सगळेजण, पोटभर जेवले आणि आता आम्हाला म्हणे माऊली तुम्ही पण जेवून घ्या म्हणे. ह्या ज्या पोळ्या केलेल्या आहे ना छोट्या छोट्या, या रामनामामध्ये केलेल्या आहे म्हटले. त्या माता माऊलींनी रामनामामध्ये पोळ्या केलेल्या आहे, पुऱ्या केलेल्या आहे, श्रीखंड आहे, बटाट्याची भाजी आहे. तुम्ही जेवा, पोटभर जेवा. आम्हाला सर्वांना जेवू घातलं. आम्ही जवळजवळ 150 ते 140 लोक होतो. सर्वांना जेवू घातलं आणि म्हटलं आता त्यांना फक्त आपण श्रीफळ देऊ म्हणून फक्त आम्ही, पाऊस तर चालूच होता, पन्हाळाचं जे पाणी पडत होतं त्या पन्हाळाखालीच धीर म्हणा आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकललेली ऐशी नाही. म्हणून त्या भगवंताचं आपण भजन करूया. या साक्षीच्या या दशक्रिया विधीनिमित्त आज नितीन भाऊ जगन्नाथ भालेराव आणि सौभाग्यवती आमच्या भगिनी प्रेरणाताई नितीन भालेराव, त्यांच्या आई, त्यानंतर त्यांच्या चुलते आणि चुलती विजयदादा आणि अरुणाताई, आणि त्यांचे चुलत भाऊ पार्थदादा, ही सगळी मंडळी, भालेराव कुटुंब काय परक नाही, आपलंच आहे. परंतु मी प्रभू रामचंद्राला एकच सांगेल का त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देऊ. आपण फक्त बोलून निघून जाऊ, परंतु ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आज क्षणाक्षणाला साक्षीची आठवण त्यांना येत राहील. तिची उणीव कधीच आयुष्यात त्यांच्या पूर्ण होणार नाही. परंतु भगवंताने आपल्या विधीमध्ये काय काय लिहून ठेवलेलं आहे आपल्याला सांगू शकत नाही. प्रत्येकाचं सुख आणि दुःख आपल्या आपल्या प्रारब्धाने मिळत असतं. म्हणून फक्त भगवंताला एकच प्रार्थना करतो का त्यांचा विश्वास कुठेही तुटून देऊ नको. आणि इथून पुढं काशीखंडाचे अनेक पारायण त्यांच्या हातून, त्यांच्या मुखातून, त्यांच्या दोन्ही दाम्पत्याकडून व्हावं, हीच काशीखंड प्रभू शिवाचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिशे, हे घटिका यंत्रदेशे परिभूमिका. या ओवीवरती थोडीशी तोडकी मोडकी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. काही जे बरोबर असेल ते माझे सद्गुरूचे आहे आणि काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून मला परत करावं. झालेली सेवा या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या चरणी समर्पित करू आणि आजच्या सेवेचं जे पुण्य आहे त्या पुण्य साक्षीच्या ऊर्ध्वगतीला तिला नेऊ, हीच प्रभू रामचंद्राप्रती प्रार्थना करतो आणि थांबतो. कुंडली गौरदार